लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद. पुढील शुभ सन्मान आपण घेत आहोत संस्थापक अध्यक्ष मैत्री ग्रुप सावली, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटची सायकल प्राप्त झाली आहे. क्रिकेटमध्ये एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख, परंतु क्रिकेटच्या खेळाव्यतिरिक्त ज्यांनी खो खोचं प्रशिक्षण भूषवत असताना महाराष्ट्र संघाला गोल्ड मेडल जिंकून दिलं. स्वतः अगदी राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत आणि या खो खोच्या खेळाच्या जीवावर ओकवडी गावचं नाव संपूर्ण हिंदुस्थान भारतवर्षामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने नेलं, आदरणीय श्री प्रताप बाजीराव शेलार सरांचा शुभ सन्मान होतोय. हा सन्मान केला जातोय घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. फक्त खेळाडूच नाही तर खो खो प्रशिक्षक, महाराष्ट्र सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि ज्यांनी 1000 पेक्षा जास्त राष्ट्रीयस्तरीय खेळाडू घडवले, ज्यांनी 500 पेक्षा जास्त खेळाडूंना अगदी आपल्या खो खोच्या माध्यमातून आपली भोगळी वेळ प्राप्त करून दिली, आदरणीय श्री प्रताप शेलार सरांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. थँक्यू व्हेरी मच, मनापासून आभार. जाऊया क्वालिफायर 1 ची पहिली मॅच. मी विनंती करेन आदिनाथ निंबाळकर साहेब यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत, कारण मॅच देखील महत्वाची आहे, परंतु मान्यवर देखील आपल्याला खूप महत्वाचे आहेत. त्यांच्याच योगदानामुळे, त्यांच्याच अगदी आपल्या सपोर्टमुळे आपण घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व पाहतोय. हा सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून. घनसोलीकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय. मनापासून आभार. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स उमेश सावंत सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. सौही आपण मॅच कडे धावा झाल्या त्या अद्याप आपण पाहिलं तर ही स्पर्धा घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 पहिलाच ओव्हर सध्या चालू आहे. हॅलो चेक. 4 धावा झाल्या सध्या स्कोर कार्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. गणेश कदम बॅट फ्रॉम वाकीचा खेळाडू आहे. केएसके मधून सातत्यपूर्वक खेळत असतो आणि टोटल झाल्या तर एकूण 5 धावा स्कोर कार्ड वरती. येस, आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती केली जाते टीम साईशोर आपल्यासाठी तो खेळाडू कक्ष बनवलाय. प्लीज विनंती असेल आपण खुर्च्या घ्या, खेळाडू कक्षामध्ये बसा, कारण त्यावर खूप खर्च केलाय. 2 मिनिटं आणि विनंती करेन टीम दोस्ती 11 आपल्याला देखील खेळाडू कक्ष बनवलाय, तो आपल्यासाठी बनवलाय. प्लीज खुर्च्या घ्या, खुर्च्यांवर बसा, कारण डे नाईट स्पर्धा आहे आणि आयोजन आपल्यासाठी आहे. सौया मॅच कडे पुण्याची एकदा गणेश कदम क्रॅकिंग इथे ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्याच्या वरून बॉल निघून जातोय सीमारेषा पार. आलेला इथे गौरवच्या पाठमधनं दुसरा चौकार. खर तर शेवटची रात्र आपण पाहत आहोत. बॉलर तयार गणेश पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. बॅटरने भवऱ्यासारखा भिरला होता, परंतु बॅट पोलचा तितका संपर्क नाही आलाय. तो डॉट बॉल वेगावरती स्वार झाला. यावेळेस संपूर्ण वेग लावलाय या मॅच मध्ये गणेश कदमने. पहिला षटक आपण सध्या पाहतोय. टोटल झाल्या त्या प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम दोस्ती 11 संघ सध्या पोहोचलाय 9 धाब्यांवरती आणि षटकाची देखील समाप्ती होती. P1 चं षटक आपण पाहिलंय. गणेश कदम ऍज आयकॉन आणि त्याने दिल्या त्या 9 धावा, परंतु गौरव बर्दे यांनी चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. एक आपण शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मंगेश दादा घुमे साहेब सर, मनसा कॉमर्स क्लासेस घनसोली यांचा सन्मान आपण केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून आपल्या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. मी विनंती करेन आयोजन कमिटी सागर दादा, योगेश दादा सन्मान करण्यात यावा. प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेप्रमाणे आपण हा यथोचित शुभ सन्मान करत आहोत. सर मंगेश दादा घुमे साहेब, मनसा कॉमर्स क्लासेस घनसोली. ओटी कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिलाच बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा कॉल आला आणि बॉलिंग ट्रॅक वरती सध्या संतोष काका बॉलिंग ट्रॅक वरती 40 प्लसचे खेळाडू आहेत. नेक्स्ट बॉल साठी तयार होत आहेत. या बॉल वरती उचललाय, फेकलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु हा कॅच सुटलाय, हा कॅच ड्रॉप झालाय. मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई, कैच भी छूटा और 4 रन गए. डीजे
हा बॉल पिच होता, ऑन साइडला टर्न केला, थोडेसे क्षेत्ररक्षक वाईडिश होते आणि त्याच्यानंतर मिळाला हा 6 धाबा. 16 धाबा तब्बल कुठल्या गेलात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संतोष काका यांचा वेगवान हा बॉल शरदला बीट करून चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चांगला बॉल इथे रिलीज केलाय. टप्प्यावरती कंट्रोल सिस्टमचा वापर केला आणि रिमोट कंट्रोल सिस्टमची सध्या हा टप्प्यावरती स्वार होत असताना संतोष काका यावेळेस नो लुक शॉट. फटका सुसाट आलाय, बेमिसाल आलाय. फटक्यामध्ये ताकद होतीये, चांगली प्लेसमेंट होतीये. बॉल हवाई मार्गाने लँड झालाय. चंद्रयान 3च्या बेटीला लाइटिंगला व षटकार. तर एक टॉप क्वालिटीची स्पर्धा पाहतो आणि टॉप क्वालिटीचा खेळाडू, सध्या टॉप क्वालिटीचा खेळाडू मैदानामध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतो शरद कुंडाळकर. बॉलर तयार होतो पुढे एकदा. यावेळेस देखील खोदून काढलाय. ड्राईव्ह करत असताना इथे लॉंग ऑफ मध्ये सुमसान इलाका, त्या इलाक्यामध्ये बॉल इथे दन 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 करत असताना बॉल सीमा पार आणखीन घेते शरद कुंडाळकरच्या पाठमधनं चौकार. आणि काय जबरदस्त बॅटिंग होतीये. संतोष काका यांच्यावरती आक्रमण पडलाय. खर तर 2 पैलू असतो, एक संयम आक्रमण आणि हाच आक्रमण चढवला गेलाय. जबरदस्त इनफॉर्म बॅटर शरद कुंडाळकर. आणखीन एक उडवलाय, ऑन साइडला टर्न केलाय. न शोन न बाबू न मुन्ना, उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते हैं गन्ना. आज की रात गाना काफी फेमस है, उसमें डांस करती है तमन्ना और गेंद जाएगी तुन्ना 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 फरांस. जे काय अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश केलाय बॅटर शरद कुंडाळकर. जबरदस्त अफलातून बॅटिंग या मॅच मध्ये. लाजवाब बॅटिंग इथे गेली आहे. षटकाची झाली आहे समाप्ती आणि बघता बघता 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा ठोकल्या गेल्या. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर नो लॉस 36 धावा झाल्यात. अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आता सी प्लॅन बाहेर काढलाय. 2 खरं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ताबडतोब बॅटिंग आणि 27 धावा कुठल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आता गोलंदाज सचिन कदम बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर असणार आहे गौरव बॅटिंग साठी. लाजवाब बॅटिंग एकाने दाखवलाय साज आणि एकाने दाखवलाय आपल्या बॅटिंगचा माज आणि त्या माजाचं नाव आहे बॅटर शरद कुंडाळकर. अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश केला या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज झालेले आहेत ते सचिन कदम. बॉलिंग ट्रॅक वरती प्लॅनिंग करावं लागेल कारण का क्वालिफायचा मॅच आहे आणि या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारणार आहे. वेगावरती स्वार आहे, अचूक टप्पा पाहिलाय, अगदी कोलवाट टाकलाय. फलंदाजाला सध्या मी म्हणे चर्चेत आणलंय या बॉल वरती, कारण का चर्चा आता दोघांमध्ये होत्या. पहिले 2 षटक जरूर फलंदाजाच्या बॅटिंग करण्याच्या टीमच्या नावावरती राहिले जरूर, परंतु हे षटक इथून पुढचे बॉल आपल्या नावावरती करायचे आहेत. राजू दादा थोरात सहेश्वर टीमचे संघमालक, त्यांचे ते आगमन करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय. या बॉल वरती मात्र ती एक सिंगल धाव. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात असताना टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 37 धावा झाल्यात. जबरदस्त बॅटिंग होती, परंतु हे षटक महत्वाचं असणार आहे. हा या षटकामध्ये या गोलंदाजाकडे वेग आहे आणि वेगावरती स्वार्थ होताना अचूक टप्प्याचा भेदक मारा आतापर्यंत या मॅच मध्ये केलाय. बॉलर तयार,
हलक्या हाताने प्लेसमेंट केलाय सिंगल साठी शरद कोंढाळकरला स्ट्राईकला आणायचा आणि हेच केलंय कारण का शरद कोंढाळकरची बाट या मॅच मध्ये लागली आहे मॅच मध्ये बोलली आहे सिंगल गोलंदाजांना खरे तर मी कौतुक करेन कारण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत आतले 2 षटकामध्ये जरूर धावा आल्या परंतु तिसरं षटक आपल्या नावावरती करायचं आहे विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल त्या टप्प्याची गोलंदाजी होणं तितकं महत्वाचं आहे 2 बॅटरने आता चर्चा केली आहे ही चर्चा काय असणार आहे लाजवाब पहिला बॉल डॉट आला त्याच्यानंतर सिंगल आणि आता देखील सिंगल लिया 3 बॉलच्या पाठीमागे 2 धाबा आणि लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत फुल टॉस बॉल होता फुल टोल करायचा वसूल होता लॉलीपॉप चिकन चिल्ली मध्ये कन्व्हर्ट करायचा होता परंतु हा बॉल आला डॉट कमालीचा बॉल इथे ऑस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलाय बॅटरच्या पासून आणि त्याच्यानंतर डॉट बॉलची इथे सांगता येते बॉलर सचिन कदम ना कद बड़ा ना पद बड़ा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा हलक्या हाताने ते करत असताना एक सिंगल आली प्लेसमेंट चांगली केली आहे आणि त्याच्यानंतर एका सिंगल येते हा षटक चांगला आपण पाहतोय आणि टोटल झाल्या ते आतापर्यंत बॅटिंग करत असताना सध्या दोस्ती 11 संघ पोहोचला 39 धावांवरती 91 ओव्हर आतापर्यंत राहिले सामने अगर काच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारू और इस गेंदबाज को छक्का कैसा मारू हाच प्रश्न सध्या पाठरा पडलाय आला इथे ड्राइव्ह करत असताना बॉल ऑफ साइडला टर्न केला डीप मिड विकेटला बॉल चाललाय एक तर सिंगल मिळते दुसऱ्या धाब्याचा जोखीम घेत नाहीये आणि इथे पाहू शकाल तुम्ही खराब प्रदर्शन थ्रो चांगला होता परंतु अडवता आला नाहीये त्यांच्या आबागाच्या बाहेर अशा 1+1 म्हणजे 2 धाबा मिळतील आणि टोटल झाले तर बघता बघता तिसऱ्या षटकाचा सध्या स्पेल चालू आहे आणि धाबा झाल्या त्या तब्बल एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धाबा झाल्यात अवघ्या या षटकामध्ये फक्त 5 धाबा आल्यात अप्रतिम गोलंदाजी केली आहे एकूण झालं तर 41 2 षटकांचा खेळ सध्या बाकी आहे चांगली सध्या मी बडेन बॉलिंग केली आहे बॉलर सचिन कदमने प्लॅनिंग नियोजन तुमचं महत्वपूर्ण असणारा थोडासा वेळ घेतात कारण का महत्वपूर्ण षटक असणार आहे प्रत्येक महत्वपूर्ण रन प्रत्येक असणार आहे महत्वपूर्ण बॉल हा देखील प्रत्येक असणार आहे कारण काही मॅच इम्पॉर्टंट आहे जो जिंकणार आहे जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये त्यासाठी प्रत्येक जण नियोजन करतोय प्रत्येक जण प्लॅनिंग करतोय आणि कुणाचंही ते प्लॅनिंग सक्सेस होणार आहे बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज क्रमांक 4 सनी हा प्लॅन बाहेर काढलाय सध्या शरद कोंढाळकर बॅटिंग साठी सनी बॉलिंग ट्रॅक वरती 41 धावा जमवल्या गेल्या 12 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे इथून पुढे आता गोलंदाजांना देखील टार्गेट करावं लागेल परंतु विकेटच्या गोलंदाजांना शोधामध्ये जाणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे ही जमिनीची बाजू राहील बॉलिंग करणाऱ्या टीमची बॉलर तयार होत आहेत सनी पहिलाच बॉलला उचललाय बाजू को खोला ताप पगडला ये पक्का 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 लॉन्गी चक्का आणि पहिल्याच बॉल वरती सुरुवात केली आहे सनी वरती केले आक्रमण शॉर्ट बॉल होता त्याला फुल केलंय आणि सक्सेसफुल राहिलाय बॅटर शरद कोंढाळकर लाजवाब बॅटिंग आतापर्यंत 47 धावा आतापर्यंत ओहो पुन्हा एकदा खोलबाद टाकला होता ऑफ साइडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक धावत पळत आल्याने कॅच कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम दोस्ती 11 संघाला फलंदाज बाद आता खर तर साही सहस्र टीमच्या खेळाडूने मोकळा श्वास सोडला असेल कारण का शरद कोंढाळकर जो आक्रमक झाला होता या मॅच मध्ये इनिंग्स मध्ये त्याला इथे आता बाहेर पाठवलंय
जबरदस्त बॅटिंग शरद कोंढाळकर या मॅच मध्ये केली आहे, कारण का हा मॅच महत्वपूर्ण असणार आहे. जो जिंकेल तो फायनल खेळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, युवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इंट्रो द बॅटर रबाडा बॅटिंग साठी. बॉलिंग तर जबरदस्त खरं तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली आहे रबाडाची, आणि तोच आता बॅटिंग साठी जातोय. टोटल झाल्या त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती चौथ्या षटकाची इथे सुरुवात झाली. ज्या पद्धतीनं पहिल्या बॉल वरती षटकार आला आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे. रबाडा बॅटिंग साठी आलेला आहे. इटका जवार पत्त्यासर पाहिले आणि विटेज दगडाचा घाव हा प्रत्येकाला माहिती आहे. टोटल झाल्या 47 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती पुणे सैनी यावेळेस कमबॅक करेल का, कारण का विकेट घेतली. बॉलिंग ट्रॅक वरती सैनी पुणे तयार होतोय. फटका फसलाय, बॉल थोडा वेळामध्ये राहिलाय. अशा कॅचेस थोडा अवघड जात, परंतु बॉल पर्यंत रेंज पर्यंत पोहोचला होता क्षेत्ररक्षक अक्षयला आपण पाहिलाय, परंतु ते एक सिंगल येते आणि टोटल आता झाले तर एकूण 48 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली मॅच बनते. आता थोडस कमबॅक करतोय गोलंदाज सडी. सडीला पाहताय, फटका सुरेख आलाय, गॅप मध्ये आहे, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. अडकिणी एक तडक फडक बेधडक मिला रूम मच द्या धूम दिल मांगे मोर ये फोर. लाटून इथे फायटिंग जशी एखाद्या बंदुकीतून गोळी निघते ना, तसा इथे फटका सजवला गेला. 4 धावा आल्यात. चांगली बॅटिंग होत्या. बॉलर पुणे तयार होत आहेत. आणखीन एक येते, जमिनीत पिकतो कांदा आणि मुळा. फटका आलाय, नाद 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 तुला ठगडीचे. अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश केलाय. हा बॅटर देखील थांबायचं नाव घेत नाहीये. शरद कोंढाळकर बाद झाला, काही हरकत नाहीये, परंतु ही आता गाडी आहे जी टॉप खेर वरती आहे आणि पहिला चौकारने त्याच दिशेने खरं तर आता पुणे षटकार ठोकलाय. टोटल झाल्यात एकूण एकंदरीत टीमची धावसंख्या 58 धावा झाल्यात. सणीचा पहिला बॉल आपण पाहिला, षटकार ठोकला, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर 4-6 असं सध्या या ओव्हरची आपण समीकरण पाहताय. 58 धावा सध्या कुठल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग होती. नाईटची स्पर्धा आपण पाहतोय आणि आज खरं तर ग्रामीणच्या खेळाडूंना देखील या संपूर्ण कमिटीने एकत्रित आणलंय आणि सलगची ही दुसरी आपण सध्या नाईटची स्पर्धा पाहतोय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 हे पर्व जबरदस्त एक दैदिप्यमान आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. बॉलर तयार होतोय और पिच बॉल हवेमध्ये बॉल स्वार केलाय. बॉल खाली येतोय, कॅच पकडली, अडकीने किती फलंदाज बाद केलाय. षटक जरी महागाचं असलं तरी इथे 2 कडी बाद केल्यात आणि फलंदाज आलाय बाद.
6 बॉलचा खेळ सध्या बाकी आणि 6 बॉल मध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचा. बॉलर तयार होता सूर्यकांत, समोर रबाडा, 2 स्ट्राइक केला. नवीन बॅटर संदीप बावडेकर बॅटिंग साठी. आता चर्चा होईल या मॅचची. बॉलर तयार, पहिल्याच बॉल वरती खोदून काढलाय, बॉल सुटलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून सिंगल येते या बॉल वरती. सिंगलने सुरुवात झाली आहे. 59 धावा तब्बल आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटके येतील का, कारण का संदीप बावडेकर सध्या बॅटिंग साठी आहेत. जबरदस्त मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. तुम्हाला प्रसिद्धी मिळत नसते, त्यासाठी तुम्हाला सिद्धता आणावी लागते आणि तेव्हा ती प्रसिद्धी मिळते. आणि या खेळाडूला ती प्रसिद्धी मिळाली आहे. तो पण नाव मॅक्सवेल आहे, तशी बॅटिंग देखील करायची आहे. और पिच बॉल होता, त्याला टर्न केलाय आणि बॉल चला सीमा रेषा पर. फुल मांगेंगे तो गुलदस्ता दे देंगे, फुल मांगेंगे तो गुलदस्ता देंगे, कॉटन मांगेंगे तो खंबा देंगे, खंबे के साथ मुगदाल का पैकेट, पानी का बोतल और एक घास भी देंगे. लेकिन दादा ऐसे गेंद डालेंगे तो हम 26 छक्के लगा देंगे ठोकनी से. थँक्यू डीजे. संदीप बावडेकरच्या पॅट मध्ये एक मोठा धमाका निघालाय. गतीमध्ये परिवर्तन आणि बॉल चालते. सूरज चव्हाणच्या स्टाईलने झपक 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 आणि नो बॉल आलेला हा धमाका षटकार. स्कोर गार्ड वरती 71 लॉस ऑफ 2 विकेट. संदीप बावडेकर मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध आहे आणि जबरदस्त सध्या या बॅटिंग केली आहे. गोलंदाजाचा कणा मी म्हणे बँड करायचा. चला कसला नो दिलाय आत्ताचा नो आहे. टीमची टोटल चला रिव्ह्यू घेतला. यस अंपायर इज कॉल. चला आता आमची टेक्निकल टीम बिझी होईल. सर जो रिव्ह्यू घेतलेला आहे तो कोणता आहे? यस सर. चला ओव्हर स्टेपिंगचा इथे रिव्ह्यू घेतलाय ऑन फील्ड अंपायर्स आणि आता आमची टेक्निकल टीम बिझी होते. चला ऑन फील्ड अंपायर्स आपण तो निर्णय द्यायचा आहे. दिसत नाहीये इथे. यस नो बॉलचा कॉल आला. चला 72 धावा झाल्यात टोटल झाल्यात त्या 72 आणि आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. ना दिवाळी ना दसरा फिर भी तयारी आणि याची आता तयारी करणार आहे बॅटर. 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकणार का? बॉलर तयार, उचललाय, फेकलाय, बॉल चाललाय ते सीमा रेषा पार, परंतु एकच सिंगल मिळेल. प्रयत्न चांगला राहिला परंतु अधिकचा बॉल हा टर्न होत असताना इथे एक सिंगल येते. टोटल झाल्या त्या 73 धावा, 73 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा षटक, हाणा मारता षटक आणि या षटकामध्ये देखील गोलंदाजाला टार्गेट केलंय परंतु तिसरं षटक हे अप्रतिम राहिलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत परंतु प्रत्येक ओव्हर मध्ये धावा कुठल्या गेल्यात. आणखीन किती उचलला परंतु ड्राईव्ह केलं, बॉल चालला इथे. सिंगल तर मिळते, लॉंगापतू चांगली फिल्डिंग होती. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. दोघांचा ताळमेळ, दोघांचा डोळ्यांमधला इशारा हा चित्र स्पष्ट करून देत असताना आणि 2 धावा टोटल झाल्यात त्या 75 धावा. लाजवाब बॅटिंग केली आहे. प्रत्येकानं योगदान दिलंय, प्रत्येकाचं योगदान हे महत्वपूर्ण राहिलंय. टोटल झाल्या त्या 75. काही बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाठीमागे बॉल चालला. वेगावरती स्वार होत असताना चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना गोलंदाज सूर्यकांत यांना पाहिलाय. टोटल झाल्या त्या 76. आता एक बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि एका बॉल मध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचा. एक बॉलचा खेळ बॅलन्स. 76 धावा टोटल झाल्यात.
समोर बाटर ज्याने खरं तर जबरदस्त बॅटिंग केली आहे. संदीप मॅक्सवेल नावाने खरं तर ओळख आहे आणि साजीचा खेळ देखील तसाच केलाय. एक बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. बॉलर तयार. या बॉलला इथे उडवला जरूर देखील ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग ऑन आहेत. एक तर मिळते सेकंडचा कॉल आणि बघता बघता सेकंड देखील रन्स कंप्लीट होत असताना आणि 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना दोस्ती 11 या टीमची धावसंख्या होती आहे. साईश्वर टीमची खरं तर धावसंख्या होती आहे. दोस्ती 11 टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना एकूण 78 धावा झाल्यात आणि 79 धावा जमवायच्या आहेत. नाही काय झालं माहिती आहे काय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेसाठी जे क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय, ज्यांनी या दोन्ही क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत. आदरणीय सन्माननीय श्री कृष्ण बापू पाटील साहेब महामंत्री भारतीय जनता पार्टी यांचं शुभागमन झालंय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 या 4थ्या पर्वामध्ये या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ज्यांनी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग वर प्रेम केलं आणि ज्यांनी घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहणारं हे मोठं व्यक्तिमत्व आज समाजकारण राजकारण या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं महत्त्वाचं योगदान दिलंय आणि ज्या प्रकारे त्यांचं काम आणि त्या प्रकारे त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय त्या क्रिस्टल ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत, मी खरंच मनापासून आभार व्यक्त करेन ज्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आपला बहुमूल्य वेळ घनसोली कॉलनी प्रीमियर लीगला दिला आणि आज मात्र त्यांची महत्वाची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण एलिमिनेटर राऊंडचा टॉस करणार आहोत. दर्शनदादा वणगे साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संतोषदादा वाडकर साहेब अध्यक्ष, आदित्य चोरगे साहेब आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आणि पहा संपूर्ण मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. सन स्पोर्ट्सचे सर्व गणपत शेठ सनद साहेब यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे सर्व मान्यवर आणि क्रिस्टल ट्रॉफी सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन या साईशा, विपक्ष टीम साई श्रद्धा. एका बाजूला सागरदादा घोडके साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सुनील दादा मस्कर साहेब यांच्या मालकीचा संघ साई श्रद्धा. एका बाजूला राहुल शेट्टी आणि दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड अमित राज चव्हाण. यासह वेलकम दोन्ही कॅप्टन या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय श्री कृष्णा बापू पाटील साहेब महामंत्री भाजपा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. आय लव्ह घनसोली आणि दुसऱ्या बाजूला आहे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. हा कॉल करायचा आहे. राहुल शेट्टी कॉल करतील, टीम साई श्रद्धा संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. आय लव्ह घनसोली कॉल केलाय आणि आय लव्ह घनसोली आलाय. थँक्यू सो मच सर. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. अभिनंदन टीम साई श्रद्धा. एलिमिनेटर राऊंडची मॅच आहे. ज्या प्रकारे आपण या 4थ्या पर्वाची प्रतीक्षा करत होतो, टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय काय? नक्कीच मी फिल्डिंग करेन. ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय आज घनसोली कॉलनी क्रिकेटला तब्बल 12 वर्ष पूर्ण झालेत. प्रत्येक खेळाडूने एक स्वप्न पाहिलं होतं दिवस रात्र स्पर्धा खेळण्याचं. ते स्वप्न पूर्ण झालंय. काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल आणि ज्या प्रकारची आपण 3 दिवसीय स्पर्धा पाहतोय? खूप छान आयोजन आहे. खूप कमी म्हणजे गावात किंवा कॉलनीमध्ये नाईटच्या टुर्नामेंट्स ऑर्गनाईज होतात. त्यातली आपली घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आहे. तर अमित आणि त्याच्या टीमला मी धन्यवाद पण म्हणेन, कारण त्यांनी यावेळेस ओपन आयकॉन ठेवलेत आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली आहे. त्यातच त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करेन, कारण टुर्नामेंट पूर्ण सक्सेसफुल दिसते. कारण जसा लोकांचा प्रतिसाद आहे आणि प्लेयर्सचं पण जसा कमिटीला एक हातभार आहे, तर त्यांचं मी अभिनंदन करेन. प्रीमियर लीग कोणती असू द्या, सगळ्यात महत्त्वाचा घटक संघ मालक.
काय सांगाल सुनील दादा मस्कर साहेब यांच्याबद्दल आणि या संपूर्ण शाही श्रद्धा टीम कशी खेळली? नक्कीच मी आभारी आहे. त्यांनी मला एक आयकॉन म्हणून घेतला, कारण भरपूर प्लेयर्स अवेलेबल होते ॲज अन आयकॉन. त्यांनी मला चूज केला, त्यांचं मी आभारी आहे त्यासाठी. तर टीमचं म्हणायला गेलं तर चांगला कॉम्बिनेशन आहे. पहिल्या दिवसापासून जेव्हापासून टीम घेतली तेव्हापासून मनोजनी ग्रुप बनवला आहे. चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक प्लेयर्सचा. प्रत्येक प्लेयर्सनी प्रॅक्टिस पण चांगली केली आहे. प्रत्येक प्लेयर आता एफर्ट पण टाकत आहेत. फर्स्ट मॅच आम्ही जिंकलो, नंतर मग आम्ही लागोपाठ 2 मॅच हारलो. त्याच्यानंतर पण कोणाचा मोराल डाऊन नव्हता. फोर्थ मॅच आम्ही चांगली जिंकलो, त्यामुळे आम्ही फोर्थ आता एलिमिनेटर आम्ही खेळतो आहे. तर नक्कीच चांगलं आयोजन आहे आणि आमच्या टीमचा पण चांगला मला प्रतिसाद आहे. थँक्यू सो मच. अमितराज चव्हाण, टीम साईशा 11, चांगले कबड्डीपट्टू, मास्टर माइंड, कॅप्टन, गोलंदाजी करायची. काय माइंडसेट असेल 5 षटकांची मॅच? बॅटिंग करायचे, काय माइंडसेट असेल? माइंडसेट हाच असेल की जास्तीत जास्त धावा पण करण्याचा प्रयत्न करू आम्ही. जर 50+ धावा झाल्या तर ह्या वेळेला 50+ करणं सुद्धा खूप अवघड होईल चेसिंग करताना. एक प्रश्न विचारेन. 2013ला घनसोली कॉलेजची क्रिकेटची सुरुवात झाली, ज्यावेळेला एक गावाकडचं क्रिकेट कुठेच नव्हतं. अमित दादा असेल, योगेश दादा असेल, संपूर्ण त्यांचा परिवार असेल, अगदी प्रवीण दादा, अभिजित दादा, काय सांगाल संपूर्ण या खेळाडूंविषयी आणि ज्या प्रकारची मेहनत त्यांनी, कठोर मेहनत 12 वर्षामध्ये घेतले? नक्कीच सर, कारण आपण बघतोय हे जो आयोजन आहे, ठीक आहे, अमित दादा आहेत आणि त्याच्यासोबत ते आपले चिकणे साहेब पण आहेत, परंतु त्याच्या मागे पण अजून ग्राउंड स्टॉप आहे किंवा त्यांच्या पाठीला हाताला हात धरून आले प्रवीण फणसे असतील, अभिजित बेलोश असतील, सागर चिकणे असेल, आमिर भाई असतील, अजून काही लोक आहेत. यांचं नाव घेणं पण खूप इम्पॉर्टंट समजतो मी, कारण जो ग्राउंडवर काम करतो त्याला माहिती असतं की मेहनत काय असते आणि ज्यावेळी ग्राउंड पूर्ण सज्ज झालं तर तुम्ही खेळाल. त्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक आभार मानेन की तात्या असेल, अभिजित बेलोश असतील, खूप काही मेहनत घेतली त्यांनी या ग्राउंडसाठी आणि म्हणून तर आम्ही आज इथे खेळतोय. निश्चितच असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये खेळणारे फक्त 11 असतात. सपोर्ट स्टाफ हा खूप महत्त्वाचा घटक. आयोजनाच्या मागे अगदी खूप लोक असतात, पडद्यामागचे हिरो जसं तुम्ही उल्लेख केलात. परंतु ज्या प्रकारे आज घनसोली कॉलेजचा 4था पर्व पाहतोय, डे नाईट स्पर्धा, प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झालंय आणि प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करताना संघ मालक सागरदादा घोडके साहेब यांचं देखील महत्त्वाचं योगदान राहिले आपल्या संघासाठी. काय सांगाल सागरदादांबद्दल आणि संपूर्ण टीम साईशाबद्दल? सागरदादांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते प्रत्येक टुर्नामेंटला आम्हाला सपोर्ट करत असतात. आम्हाला आर्थिक असो किंवा आम्हाला मॉरल सपोर्ट असो, आणि मॉरल सपोर्ट असल्याशिवाय कुठलीही टीम उभी राहत नाही. आणि जर संघ मालक नसेल तर खेळाडू घडणं अशक्य होतं. म्हणून हॅट्स ऑफ असेल ह्या गोष्टीसाठी सागरदादांसाठी की त्यांनी आम्हाला हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला आणि आम्हाला टीममध्ये संधी दिली. टीमबद्दल बोलायचं झालं तर सगळेच 15च्या 15 खेळाडू खूप चांगले आहेत, पण आपण म्हणतो ना की काही 11 खेळाडूंनाच आपण खेळवतो, पण 11 खेळाडू खेळण्यापेक्षा जे बाहेरचे खेळाडू आहेत बसणारे, त्यांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. त्यानंतरच आपण मॅच जिंकू शकतो असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारेन. सर्वोत्तम कबड्डीपट्टू आणि एक मास्टर माइंड कॅप्टन म्हणून आपली ओळख आहे, काय सांगाल या घनसोली कॉलनीतील उद्योन्मुख खेळाडूंना या प्लॅटफॉर्मचा कसा फायदा घ्यायला पाहिजे आणि आपल्या घनसोली कॉलनीचं क्रिकेट कसं मोठं होईल याकडे पाहायला पाहिजे? नक्कीच सर, मी नवीन खेळाडूंना एकच सांगेन की तुम्ही सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करा, सगळ्यात महत्त्वाचं, कारण त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. आजकालचं क्रिकेट खूप फास्ट झालं आहे, पण जे पहिलं क्रिकेट होतं 6 ओव्हर 5 ओव्हर किंवा 10 ओव्हरचं क्रिकेट होतं, त्या क्रिकेटमधून हे खेळाडू नवीन तयार झाले, म्हणजे जुने खेळाडू तयार झालेले आहेत. पण आता जे नवीन खेळाडू आहेत 3 ओव्हरच्या मॅचेस 4 ओव्हरच्या मॅचेस खेळतात. पण तुम्ही सिनियरांना रिस्पेक्ट द्या, सिनियरांच्याकडून अनुभव घ्या आणि त्या अनुभवावरती तुम्ही तुमचे परफॉर्मन्स द्या. नक्कीच तुम्ही येणाऱ्या भविष्य काळामध्ये या कॉलनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून, म्हणजे असं म्हणत नाही की फक्त कॉलनी प्रीमियर लीगच आहे, पण इथे खेळणारा खेळाडू आपल्या राज्य पातळीवरती, देश पातळीवरती कशा चांगल्या पद्धतीने खेळतात. कारण टेनिस क्रिकेटला आपण बघतोय ISPLच्या माध्यमातून खूप चांगले दिवस आहेत. बिग बॅश असेल, 77ची बिग बॅश असेल, खूप चांगल्या अशा टुर्नामेंट आहेत की त्या टुर्नामेंटमध्ये आपले खेळाडू झळकतील, यासाठी आपण प्रयत्न करत राहू. थँक्यू सो मच. मी विनंती करेन सर्व मान्यवरांना, सर आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. चांगलं मनोगत व्यक्त केलं. घनसोली कॉलनीमधील एखादा खेळाडू ISPL खेळावा, एखादा खेळाडू भारताच्या अगदी टेनिसच्या स्तरावर आपलं नाव मात्र रोशन करावं ही सदिच्छा व्यक्त करूया. टॉस जिंकलाय टीम साई श्रद्धा राहुल शेट्टी आणि त्यांनी घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स, मोठं लक्ष सेट केलंय टीम दोस्ती 11 संघासमोर आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आशिष सुरगे सर. धन्यवाद.
थँक्यू सो मच. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तर अर्धामध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी शरद कोंडाळकर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. टार्गेट सेट केलंय 79 धावांचं. मोठं लक्ष आहे, मोठा लक्ष्याचा पाठला करायचा. सलामीची जोडी आपण पाहायला गेलं तर गणेश कदम आणि सचिन कदम. सचिन कदम स्ट्राइक एंडला. शरदसाठी हा बॉल उचललाय. अकुट टप्प्याचा बॉल, दिशा दिलीये. या बॉल वरती सचिन कदमने दाखवलाय दम. आल्या त्या धावा, मॅक्सिमम ठोकलाय शका. कोंडाळकर या बॉल वरती आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. जिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव सिंगलच्या मदतीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं. अर्थातच किती झाले? 7 धावा. आता गणेश कदम. दोघांच्या नावामध्ये आडनाव सेम आहे. एका बाजूला सचिन कदम, दुसऱ्या बाजूला गणेश कदम. नावात दम आहे, दम दाखवावं लागेल. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर सचिनच्या माध्यमातून एक षटकार आला, स्ट्राइक रोटेट झाली. आता गणेशला दमखम दाखवावं लागेल. परंतु शरद कोंडाळकर एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत आलेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक ओमकार होता, बॉल पर्यंत पोहोचतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली अर्थातच 9 धावसंख्येवरती. हो, अप्पर कट पाहायला मिळालाय. चेंडू पाहायला गेला तर घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 10 या धावसंख्येवरती दोस्ती 11 संघाचा स्कोर आपण बघतोय. चला, टीम मीटिंग नको जास्त. मी विनंती करेन फिल्डिंग करणारी टीम साईश्वर 11 विनंती करेन. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 10 या धावसंख्येवरती. नो लॉस 10 धावा. पहिलं षटक शरद कोंडाळकर यांनी हाताळलं आणि धाबा खर्च करत असताना आपण पाहायला मिळतं पहिल्या षटकामध्ये 10. दुसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाज मात्र नक्कीच वापरला जाईल. अमय आलाय. सेकंड एंडला सचिन. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या लढती आपल्याला पाहायला मिळते. कन्सोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4. भव्य दिव्य अशी ही क्रीडा स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये या स्पर्धेची चर्चा राहिली. अंतिमचा दिवस. पुढचा बॉल अमय यांचा.
लो फुटॉस बॉल होता, आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. येस अंपायर, नो बॉल आहे, अंपायरचा इशारा येतोय, जीवदान मिळालंय. अप्रतिम. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, पाहावं लागेल. इट्स अ नो बॉल. अरे गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आता फ्री हिटचा बॉल असेल, उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मेजवानी आहे, पाहावं लागेल फ्री हिटच्या बॉल वरती कशा पद्धतीने मात्र खेळ राहतोय. या बॉल वरती सिंगल डबल येईल की मोठा फटका येईल. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल होता, शरीरापासून दूर ठेवलाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय, टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल स्लॉट मध्ये पाठवून दिलंय, पार्किंग प्लॉट मध्ये, अगदी रडार मध्ये आला आणि त्याला फेकून दिला. ऑन साइडला बिग हिट, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. सचिन कदम. अगदी आतापर्यंत दोन मोठे तडाखे त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. पुढचा बॉल, हो आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगला बॉल, यष्टांच्या वरतून जाणारा हा बॉल ट्रॅव्हल होतोय. कमबॅक करून दिला या बॉल वरती, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला, अप्रतिम. या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर लक्ष मोठं आहे, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक पत्र सुरू आहे अमेयचं. पुढचा बॉल, समोरच्या दिशेने मात्र फटका खेळलाय, ऑफ ड्रायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबत नाहीये. मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि सचिन कदम यांचं कव्हर ड्राइव्ह पाण्याजोगं होतं. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा पॉवरफुल, पॉवर जनरेट केली आणि हा चौकार एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेचून दिलाय. धावा आल्यात आणि 4 धावांची टीमची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती पाहायला मिळाली. पुढचा बॉल, हो इथे शरीरचा वेध घेतलाय, थोडेसे नाराज आहेत, फटका सजवायचा होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये, परंतु या बॉल वरती अचूक टप्पा, अचूक लाईन मात्र हाताळली. हा टप्प्याचा बॉल आणि आक्रमण करायचं होतं, ओव्हर पिच होता, टप्पा थोडासा पुढे ठेवला, गती काढून घेतली. आपण जर पाहायला गेलं तर या बॉल वरती डॉट बॉल आलाय. ओहो, मिनी हेलिकॉप्टर, अप्रतिम फटका. आणि त्याने हेच सांगितलंय, बॉलर किती असू दे चॅप्टर, बॉलर किती असू दे चॅप्टर, आणि सचिन कदम मारतोय ढगात गुलीगत हेलिकॉप्टर.
खोदून काढलाय फटक्याला, मनगटाचा चांगला वापर केलाय, अंमईवरती हल्ला चढवलाय सचिन कदम. ज्याच्या नावात आहे दम तो सचिन कदम, दाखवतोय आपल्या बॅट मधून दम. पुढचा बॉल अंमईवरती आक्रमण केलं जात आहे. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाहीये. तू षटकार मारू शकतो तर मी विकेट देखील घेऊ शकतो, प्रत्युत्तर दिलंय, कमबॅक केलंय आणि आता गोलंदाज अमळला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात, फलंदाज सचिन कदम बाद. दादा कळंबे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने अली खान साहेब, साई बॉईज या मान्यवरांचं शुभ आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 या चौथ्या पर्वामध्ये आपल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या या स्पर्धेला चौथ्या पर्वासाठी या मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या 2 ट्रॉफीज क्रिस्टल ट्रॉफी पुरस्कृत केलेल्या आहेत. आदरणीय सन्माननीय श्री कृष्णा बापू पाटील साहेब, महामंत्री भाजपा यांच्या माध्यमातून या ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केल्यात. त्यांचं देखील आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. त्यांच्या बरोबरीने गणपत शेठ सनस साहेब, सनस स्पोर्टचे सर्वे सर्वा, संतोष वाडकर साहेब, दर्शनदादा भनगे साहेब, आदित्य चोरगे साहेब, सचिन म्हात्रे साहेब, तनुष ट्रॉफीचे सर्वे सर्वा, अगदी हे सर्व मान्यवर या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 28 या धावसंख्येवरती 18 चेंडू 51 धावांची अजूनही गरज असेल. 18 चेंडू 51 धावा, लक्ष मोठं आहे. मिडल ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर ओमकार आलाय, अंडर 22 चा हा खेळाडू गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय, परंतु इनेट नंबर 3 मध्येच खोडून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफ द इनात आहे. थोडीसं फंगलिंग पाहायला मिळालं, पण तू चांगला स्टॉप तिथे केलाय. स्ट्रायकेनेडला गणेश आहे. आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये, आलाय तो डॉट बॉल. प्रेशर बिल्डअप केलाय मिडल ओव्हर मध्ये. आपण जर पाहायला गेलं तर पहिला बॉल ओमकारचा डॉट बॉल आलाय. ओमकार पुढचा बॉल घेऊन खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी बॉल बॅकड्राफ्ट जरूर पाहायला मिळाला. एकच धाव मात्र या बॉलवरती, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र आपण जर पाहायला गेलं तर 29. पुढचा बॉल स्ट्रायकेनेडला सनी, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल बॅकड्राफ्ट पाहायला मिळाला, ड्राइव्ह केला जरूर, परंतु लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. अगदी आपण जर पाहायला गेलं तर ओमकारने मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय दोन्ही बॅटरला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, चांगला टप्पा, लाईन लेंथ मात्र हाताळतोय आणि हेच त्याला करायचं होतं मिडल ओव्हर मध्ये. त्याच्यासाठीच मात्र ही गोलंदाजी त्याच्या हातामध्ये दिली आहे. चला, टीम मीटिंग नको जास्त, बॅटिंग करणारी टीम, वेळ खूप कमी आहे. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल सरीसाठी ओमकार यांचा. हो लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे फक्त पाहत राहतील. बॉल त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतील. ताकद नजाकत यांचा परफेक्ट मिलाप पाहायला मिळाला. या बॉलवरती येतो तो षटकार.
जवळ मॅचच्या दिशेने चौकार आलाय. अगदी या चौकाराची नक्कीच गरज आहे. षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील. गणेश कदम गणेश आहे तोपर्यंत मॅच अजूनही ऑन पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये अक्षय देखील अक्षय कासुर्डेने मॅच जिंकून दिली होती आणि त्यानंतरच सेलिब्रेशन पाहायला मिळालं. फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे बॉल पर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु चांगला कॉल तिथे दिलाय. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. सिंगल येते. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर या बॉलवरती धावा आल्या तर 37 पण स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपण पाहायला गेलो तर ओमकार यांचा. हो लॉफ केलाय बॉलला. बॉल हवेत, लॉंग ऑफ तैनात, पकडली जाते झेल. प्रयत्न पडतात अपुरे. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. उंची जास्त, लांबी कमी. इथे मिळते आणखीन एक विकेटची हमी. फलंदाज बाद. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्याचा पॅटर्न आहे एकदम हटके तो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना अक्षय कासुर्डे. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक गुरुवर्य किरणजी मस्कर सर त्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होत असताना मात्र पाहायला मिळतात. सव्या मॅचच्या दिशेने अक्षय आलाय. अक्षय वरती नजर असतील कारण कालच्या दिवसामध्ये जी मॅच अडकली होती त्याने विजय प्रस्थापित करून आपल्या संघाला जिंकून दिली होती. परंतु आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रबाडा आलाय. हो समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल हवेत आहे. बॉल थांबत नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गणेश कदम यांच्या बॅट मधून आलाय एक बिग ब्लास्ट, बिग धमाका षटकार. टीमची धाव संख्या आपण जर पाहायला गेली तर 43-43. गणेश कदम दम दाखवण्याचा प्रयत्न होतोय. रबाडावरती पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. हो इथे हुक करण्याचा प्रयत्न फ्लिप झालाय परंतु जास्त काही भेटणार नाहीये. फटका चांगला होता. प्रॉपर टायमिंग जुळून आलं होतं परंतु या मैदानाचा जर भौगोलिक अभ्यास केला तर पाठीमागचं क्षेत्र हे घोषांकी क्षेत्र आहे. तुम्ही किती मोठा फटका मारलात तर जास्त काही भेटणार नाही. तुम्हाला फक्त एक धाव प्राप्त होईल. डी झोन मध्ये एक धावली टीमची धावसंख्या 44 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळते. रबाडा यांचा पुढचा बॉल सचिन कदम यांच्यासाठी जाव्या मॅचच्या दिशेने. हो इथे खोलात टाकलेला बॉल. यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलंय. अप्रतिम बॉल तिथे हाताळत असताना रबाडा बॅटन पॅड मध्ये अगदी तिखट यॉर्कर पाहायला मिळाला. चांगला बॉल. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव जरूर अंकित केली जाईल. आणि कालच्या दिवसातला हिरो त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला कालच्या दिवसामध्ये. तो कालचा हिरो अक्षय कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्टॅकेन एंडला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचं होतं. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पकडली जाते झेल. आज काही करता आलं नाहीये आणि संपतोय तो म्हणजे अक्षयचा खेळ. शून्यावरती जावं लागेल आज
डगआउटच्या दिशेने. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग गाजते घनसोली भारी. घनसोली मधली टॉप लेवलची नाईटची स्पर्धा भारी. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग एक नंबर. संदीप आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय संदीप. परंतु जोपर्यंत गणेश आहे सुरुवातीला आले होते सलामीला त्याच्यावरती नजर असतील परंतु संदीप वरती देखील जबाबदारी असेल आपल्या संघाची. संघ विजयाच्या दिशेने घेऊन जातील का. 8 चेंडू 34 धावांची अजूनही गरज आहे. पाहावं लागेल इथून पुढे खेळ कसा राहील. अगदी इथे एक काठी काढली बुंद्यातला बॉल. योमेस आय विल डेफिनेटली हिट. रबाडा याने आतापर्यंत आपण जर पाहिला गेला 2 विकेट मिळवलाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा बॉल असेल हॅट्रिक प्रस्थापित करेल का या मॅच मध्ये. पहिली हॅट्रिक होईल का मैदानाच्या आतमध्ये. या सीझनची पहिली हॅट्रिक. सन्माननीय आदरणीय दर्शनदादा भंगे साहेब मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय आदरणीय दर्शनदादा मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड होईल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचेल अर्थातच 45 धावा फलकावरती लागतात. 46 अवांतर धाव सोडली नव्हती. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. यस अंपायरचा इशारा होतो इट्स अ नो बॉल. नो +1 2 धावा म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटच्या बॉल वरती काय घडेल पाहूयात. नो बॉल त्याच्यावरती आणखीन एक धाव. 2 धावांशी धाव फलक मात्र 47 48. फ्री हिटच्या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र प्राप्त होईल. फ्री हिटच्या बॉल वरती चांगली गोलंदाजी राहिली आहे. फ्री हिटच्या बॉल वरती जास्त मोठा फटका खेळू दिला नाहीये या गोलंदाजाने. 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. येणारे 6 बॉल 30 धावा. या मॅच मध्ये 6 चेंडू 30 धावा. जोपर्यंत गणेश आहे तोपर्यंत ही मॅच ऑन आहे. गणेश वरती नजरा असतील आपल्या संघाच्या. या मॅच मध्ये जर जिवंत राहायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. 6 चेंडू 30 धावांची गरज. अगदी तोपर्यंत काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार होणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा अतिथी कक्षामध्ये केली जाते. 6 चेंडू नंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये हे सर्व सन्मान घेणार आहोत.
6 बॉल आणि 30 धावांची गरज असताना गोलंदाज मात्र वापरला जातोय. गोलंदाज हो पहिल्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि ते अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाले आणि जी महत्वाची विकेट होती ती विकेट प्रस्थापित केली आहे. जावं लागेल माघारी. फलंदाज बाद गणेश कदम बॅक टू द डगआउट. बॉल 5 बॉल मध्ये आता 30 धाबांची गरज आहे. अजित आलाय. ओमकार आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हे आव्हान पूर्ण करेल का, परंतु त्यांच्या समोर एक कडवं आव्हान पाहायला मिळते गोलंदाजी मधून. 40+ चे गोलंदाज अर्थातच ज्यांच्याकडे अनुभव आहे गोलंदाजीचा संतोष गुळे. हो आणखीन एक चांगला बॉल. अकुडब्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती परंतु या बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण जर पाहायला गेलं तर 50 या धाव संख्येवरती 4 बॉल 29 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू 29 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी हा सामना आपण जर पाहायला गेला तर दोस्ती 11 संघाकडे पाहायला मिळाला, परंतु साईश्वर संघाकडनं गोलंदाजी चांगली राहिली मिडल ओव्हर मध्ये. हो इथे फटका चांगला आहे. सुरेख फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम असा षटकार आलाय. 6 धावा प्राप्त करतोय आपल्या संघासाठी बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. चला अंपायर रिव्ह्यू कॉल हा तुमचा आहे. नाही मी विचारतोय. आम्हाला माहित नाही म्हणून विचारतो. काय अंपायर रिव्ह्यू आहे का? ओके थँक्यू. टेक्निकल टीम चेक केली जाते. कमरेच्या वरती चेंडू आहे का हे चेक केलं जाते. येस अमित राज दादा. श्री दादा या चला बघा आणि या लगेच डिसिजन करवायचं, कारण की मॅच थांबू नका. लोहा गरम आहे तभी हातोडा मारो भाई. कारण की इथून पुढे फायनल आम्हाला चांगली बघायची आहे आणि यासाठी या मॅचला जास्त वेळ घालवू नका, कारण की प्रेक्षक थांबलाय फायनल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू कदाचित खाली मी म्हणेल की लँड होतो. येस डीप मध्ये जातोय चेंडू. फेअर डिलिव्हरी. आता येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये करायचे आहेत 23 धावा. 3 चेंडू 23. थोडस अवघड असं आव्हान दोस्ती 11 संघाकडनं पाहायला मिळतंय. या बॉल वरती 3 बॉल 23 अशी मॅच पाहायला मिळते. 3 बॉल 23 ची गरज असताना हा फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मधून आलेत. कॅच ड्रॉप झाली. हरकत नाहीये, कारण आता औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते. येणारे बॉल शिल्लक असतील 2 बॉल मध्ये करायचे 22 धावा. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. 2 चेंडू 22 धावांची गरज. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. 2 चेंडू 22 ची गरज आहे. पूर्ण प्रेक्षक वर्ग या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग साठी मात्र जोडला गेलाय. स्पर्धा उचलून धरली आहे. यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय, परंतु पराभवाचे अंतर कमी करणारे हे फटके पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय. पराभवाचं अंतर कमी करणारा हा चौकार जरूर पाहायला मिळाला. अप्रतिम अशी गोलंदाजी अर्थातच टीम साईश्वर संघाकडनं पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी. औपचारिकता शिल्लक असताना मात्र हा बॉल व्हाईट बॉल आलाय. पुन्हा टाकावं लागेल.
एक चेंडू 17 धावांची गरज, औपचारिकता शिल्लक. मॅच जशी संपेल ना तर आपण लगेच सन्मानाकडे वळूया. आणि एक चेंडू 17 धावांची गरज असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला आणि हा सामना अर्थातच जिंकलाय साई ईश्वर संघाने. या मॅच मध्ये दबदबा कायम ठेवलाय आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज आणि आकडे तज्ञ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे मार्गदर्शक अर्थातच दिलेश